पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं तरीही तहानलेलं माटेगाव. ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न विचारताच ग्रामसेवकांचा अरेरावा. ग्रामसभा अर्धवट सोडून पळाले. वसमत तालुक्यातील माटेगाव हे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसले असले तरी गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी आजही वणवण भटकत आहेत. नागपंचमीच्या सणा दिवशी म्हणजेच दिनांक 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी झालेल्या ग्रामसभेत हा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र ग्रामसेवकांच्या अरेरावी आणि आडमुठ्या धोरणामुळे ग्रामसभा अर्धवट सोडून त्यांनी निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेला ग्रामपंचायतचे मुख्य अधिकारी तथा ग्रामसेवक उपस्थित होते. विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार होती. मात्र गावाला मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने ग्रामस्थांनी सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. यावर ग्रामसेवकांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं दिली. अखेर तुम्हाला जिथे तक्रार करायची तिथे करा अशा अरेरावीच्या भाषेत बोलून ग्रामसेवक ग्रामसभेतून निघून गेले आणि ग्रामसभा रद्द करण्यात आल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले. जलजीवन मिशनची टाकी फक्त शोभेची वस्तूबंदी आहे. गेल्या 2 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली, परंतु आजपर्यंत त्यातून एकही थेंब पाणी गावकऱ्यांना मिळालेलं नाही. गावातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. त्यातून नालीचे घाण पाणी पिण्याच्या पाईपमध्ये मिसळत असल्याचे दिसून आले. पिण्याच्या पाण्यासाठी अगदी लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेला वॉटर फिल्टर आणि त्यासाठी केलेले शेड हे देखील शोभेचीच वस्तू बनली आहे. या फिल्टरच्या निधीतून ग्रामसेवकांनी मागील सरपंचाने स्वतःचा खिसा भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामपंचायतच्या बोरवेलचे पाणी गावकऱ्यांना मोफत मिळायला हवे, मात्र माटेगावात काही ठराविक लोक हे पाणी महिन्याच्या दराने विकत असल्याचे धक्कादायक चित्र दिसले. गावातील अनेक रस्त्यांवर गटारीचे घाण पाणी साचले आहे. त्यामुळे साथीच्या रोगांची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. घरकुल मंजूर करण्यासाठी माटेगावातील नागरिकांनी ग्रामसेवकांना 5-5 हजार रुपये दिल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामस्थांची मागणी आता जोर धरू लागली आहे. पूर्णा नदीच्या काठावर असूनही आम्ही तहानलेले आहोत. प्रशासनाने पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने माटेगावात येऊन पाहणी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. म्हणजे ग्रामपंचायतचा बोर आहे, दुसऱ्याच्या ताब्यामध्ये बोर आहे, सध्या आहे शेतीच्या जवळ पाडा हे तर येते ग्रामपंचायत जागेवर. पण त्या माणसानं काय केले, याच्यावर ते काहीतरी कागद जोडून ते सोर प्लेटच्या हे घेतल्यात आणि ते माणूस ग्रामपंचायतचा असून त्यानं 11 नळ 3000 रुपये दरवर्षीप्रमाणे 3000 रुपये वर्षाला असे 11 नळ मागच्या 8 वर्षापासून विकत दिले पाणी त्यानं. असे किती बोर 3 बोर आहेत की जे ग्रामपंचायत हद्दीत असून पाणी विकतात? हा, पाणी विकतात. आणि जे सरपंचासोबत जे राहणारे आहेत त्यांना फक्त त्याच्याच घरासमोर बोर पाडलाय, हा, त्याला वापरण्यासाठी. त्याची दुर्व्यवस्था झाली. तिथे पाणी नालीची येऊन असा गटरा बनलेला आहे आणि पाणी गटरा तर बनलाच बनला, पण तिथे लोक आजूबाजूचे गर्दा येऊन टाकतात. आम्हाला राहण्याची तिथे दुर्गंधी झालेली आहे. पाणी नाही, नुसत्या टाक्या बांधायले तर हे अशा फिट नुसती नळ फिट केलं तर ते आमच्या नाण्यानं. किती दिवस झाला आजी? वर्ष झालं.